धुळे तालुक्यातील गोंदूर येथे कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोंदूर यांच्या वर्षपूर्ती सोहळ्याचं औचित्य साधून संस्थेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। स्थानिक नागरिक, पालक, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे आणि शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाचं उद्घाटन श्रीमती अश्विनी वाल्मिक कोतेकर, नायब तहसीलदार पारोळा, प्राध्यापक रवींद्र ओंकार निकम, संस्थापक ओंकार बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झालं। प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कल्पना प्रदीप बदाने, हिरामन भास्कर पाटील, उपसरपंच गोंदूर योगेश पाटील, कोमलदास वासनिक, योगराज बोरसे, राजेंद्र आंबले, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ यांनी वर्षभरातील उपक्रमांचा आढावा सादर केला। पोलीस प्रशिक्षण पूर्ण करून नंदुरबार पोलीस म्हणून नियुक्त झालेल्या कुमारी मानसी मोहन पवार हिने मनोगत व्यक्त करून संस्थेचे व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानले। पालकांनीही संस्थेच्या कार्यांची प्रशंसा केली। संस्थेच्या वतीनं सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण विषयक उपक्रम यशस्वीपणे राबवले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। कल्पवृक्ष संस्थेमार्फत भारताचे संविधान व प्रास्ताविका व संस्थेचे सभासद मोहन रमेश पवार यांच्या लेखणीतून साकार झालेली माझे गाव गोंदूर या कवितेची प्रेम गोंदूर ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्याम पाटील यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सागर सेंदाने व खानदेश प्रतिष्ठान नगर रोड पुणे अध्यक्ष योगेश पाटील यांनी केलं। कार्यक्रमाला कल्पवृक्ष संस्थेचे पदाधिकारी, संस्थापक अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ, सचिव गोविंद भाईदास चौधरी, उपाध्यक्ष विकास दाजमल वाघ, सहसचिव जयश्री प्रवीण वाघ, कार्याध्यक्ष दीपक भटुलाल शर्मा, भीमराव मोरे, आकाश वाघ, निलेश वाघ, दिनेश वाघ, चक्षुपाल बोरसे, कोमलदास वासनिक, रावसाहेब वाघ, प्रशांत पराते, जीवन लांजेवार, अमोल भडांगे, दिनेश भोंगाडे, अमोल जगदेव, शरद खैरनार, सुधाकर वाघ, अशोक वाघ, गणेश पगारे, राहुल मांडोळे, जितेंद्र पवार, गोंदूर ग्रामस्थ रामकृष्ण नेरकर, किशोर बदाने, शरद पाटील, कमलाबाई पाटील, किरण वाघ, अनिता कैलास पाटील, मनोहर पाटील, हिमांशु बदाने, सामाजिक कार्यकर्ता बापू दादा, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते।